थोड्याफार सारख्याच पण वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा चिकनची भाजी ही बनवली जाते. तर ज्या त्या भागामध्ये ज्यांची त्यांची ही वेगवेगळी पद्धत असते. पण आज आपण जी नॉर्मल भाजी जशी बनवतो तशाच पद्धतीने मी आज ही भाजी बनवणार आहे. तर सगळ्यात आधी मी खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि त्याच तव्यामध्ये मी तीळ आणि तांदूळसुद्धा भाजून घेतलेले आहे. चांगले खरपूस भाजून घ्यायचे हे. आणि त्याच तव्यामध्ये बघा मी कांदासुद्धा भाजून घेतलेला आहे. कांदाही चांगला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर चिकन आळणी तयार करण्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये कांदा टाकायचं, हळद टाकायची आणि चिकनचे तुकडे स्वच्छ धुवून टाकायचे आणि त्याच्यानंतर मीठ घालायचं आणि ह्याला त्याचंच अंगचं पाणी सुटतपर्यंत 5 ते 7 मिनटं झाकून ठेवायचं. त्याच्यानंतर त्याच्यावर एका ताटलीमध्ये पाणी टाकायचं आणि म्हणजे त्याला पाणी सुटतं खाली आणि त्याच्यानंतर बघा सगळे मसाले तयार करून घेतलेले आहेत मी. आलं लसूण आणि कोथिंबीरीच्या काड्यात पण तुम्ही घाला कोथिंबीरीसोबत, त्याच्याने भाजीला खूप छान चव येते. त्याच्यानंतर इथं आपलं आळणी तयार झालेलं आहे. आता त्याच पातेल्यामध्ये आपण भाजी फोडणी घालायची आहे. तर सगळ्यात आधी मी काय केलं आहे बघा, पातेल्यात तेल चांगलं गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर तेजपत्ता टाकला आहे आणि लगेच त्याच्यामध्ये मग मी आपण जो वाटण तयार करून घेतलेलं आहे ते वाटण टाकलं आणि एक टोमॅटोसुद्धा बारीक करून मी टाकलेलं आहे आणि हा टोमॅटो आणि ते वाटण आपण चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे. जास्त वेळ भाजायची पण ह्याला गरज पडत नाही बरं का, कारण की हा मसाला आधीच भाजून घेतलेला असतो आपण, त्याच्यामुळे हा मसाला लगेच शिजतो. त्याच्यानंतर आपले सगळे मसाले घरगुती जे मिरची पावडर, गोळा मसाला, कांदा लसूण मसाला किंवा तुम्ही कोणता मसाला वापरत असाल गरम मसाल्यामध्ये तो मसाला तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर 5 मिनटं ह्याला चांगली वाफ काढून घ्यायची तेल सुटतपर्यंत. तेल सुटलं एकदा की मग चिकनचे तुकडे टाकायचे रश्श्यासकट आणि छान एक वाफ काढून घ्यायची त्याला आणि बघा किती छान याला तरी आलेली आहे. आता काय करायचं, एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि गरम पाणी ह्या भाजीमध्ये ओतायचं, म्हणजे काय होते तरी पण खूप छान येते आणि चवीलाही भन्नाट लागते. आणि मीठ जरा तुमच्या चवीनुसार घाला, कारण की आपण आळणी तयार करताना सुद्धा ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे, त्याच्यामुळे मीठ जरा तुम्ही तुमच्या चवीने घाला. एकदा चाखून बघा आणि नंतर मीठ घाला. तर मी वरून थोड्या ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे, मला थोडं कमी वाटत होतं. आणि त्याच्यानंतर मी शेवटी काय केलं, एक चिकनची पुडी घातलेली आहे चिकन मसाल्याची आणि थोडंसं कोथिंबीर घातलेलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही एकदा भाजी बनवून बघा आणि मला